झी 24 तास एक पाऊल पुढे. का व्हावी त्याची अशी उपेक्षा? तोच तर करतो आपल्यासाठी काबाड कष्ट, उन्हातानात राबतो, पावसासाठी देवाचा धावा करतो. त्याच्या या मेहनतीला जर आपल्याकडून मदत मिळत नसेल, आपल्याला चांगला भाजीपाला, चांगलं धान्य मिळतं, फक्त सामान्यांचीच पोट भरतात असं नाही, तर नेत्यांचीही पोटं त्याच्यामुळेच भरतात. मग त्याच बळीराजाला हे नेते का दुर्लक्षित करतात? पाहूया झी हेल्पलाईनचा विशेष रिपोर्ट. अर्ध्या देशात पावसानं हाहाकार माजवला असताना राज्यातला मराठवाडा मात्र अजूनही कोरडाच आहे. मराठवाड्यातल्या जालन्यातली जनता यावर्षी 1972च्या दुष्काळापेक्षाही महाभयंकर दुष्काळाला सामोरे गेली. या भयाण परिस्थितीतून बाहेर पडण्याचा इथल्या शेतकऱ्यांचा प्रयत्न सुरू आहे. म्हणूनच गेल्या वर्षीच्या हंगामात पावसाअभावी पिकं करपली, त्यामुळे हातात पैसाच उरला नाही. पण तरीही राज्यात मान्सून सक्रिय झाल्यामुळे पैशांचीही तजवीज करण्याचा प्रयत्न शेतकरी करायला लागला. जालन्यातही पावसानं हजेरी लावली आणि शेतकरी सुखावला आणि खरीपाच्या तयारीलाही लागला. काही शेतकऱ्यांनी खरीपाची तयारीही पूर्ण केली, पण इथेच त्यांचा घात झाला. बँकांनी अजूनही शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप केलेलं नाही, त्यामुळे हजारो हेक्टरवरची जमीन पेरणीच्या प्रतीक्षेत आहे. एकतर गेल्या वर्षी पिकं करपल्यानं हाताशी पैसा नाही, त्यामुळे या वर्षीच्या पेरणीला पीक कर्जाशिवाय या शेतकऱ्यांना पर्याय नाही. सावकाराचं कर्ज दुष्काळानं फेडू दिलं नाही. आता बँकाही हात रिकामेच ठेवतात. पाऊस येऊनही शेतकऱ्यांची झोळी रिकामीच आहे. पेरणी करायची कशी असा यक्षप्रश्न आता या शेतकऱ्यांपुढे उभा ठाकलाय. तक्रार करेल, अर्ज दिलेला आहे की आम्हाला पीक कर्ज मिळावं, पण तरी ते काही आमचे बँकेतले अधिकारी लोक जे बँक कर्मचारी ते काही त्या गोष्टीवर हे करत नाही. आणि आमचीच तक्रार नाही, अशी कम से कम इथं पूर्ण जालना जिल्ह्यातले, शहरातले, तालुक्यातले बऱ्याचशा लोकांची तक्रार आहे. त्या लोकांना पण काही आम्हाला मदत मिळत नाही. ते कर्मचाऱ्यावर यानं काहीतरी ऑब्जेक्शन घ्यावा. गेल्या वर्षी पावसानं परीक्षा पाहिली, यावर्षी बँका अंत पाहतायत. अशा परिस्थितीमुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात करायची पेरणी अजूनही झालेली नाही. वेळेत कर्ज न मिळाल्यानं पेरणीला उशीर होणार. पेरणीला उशीर म्हणजे याचा फटका अर्थातच शेतकऱ्यांना बसणार. निसर्ग लहरी आता या बँकाही लहरी वागायला लागल्या, तर या शेतकऱ्यांनी पाहायचं कुणाकडे? गरिबांची मुलं जशी दुकानातल्या सुंदर सुंदर कपड्यांकडे आशाळभूत नजरेनं पाहतात, तसेच हे शेतकरी बियाणांच्या दुकानात नुसतेच जातात. आपल्याला पैशाच्या बी अडचणी आहे, सध्या पीक कर्ज भेटत नाहीये. पण मग म्हणलं आपल्याला जे पाहिजे समजा त्याच्यावर आपला भरोसा आहे, त्या बियाण्यावर ते बियाणं आपल्याला पाहिजे करता दुकानावर पाया करता आलतो. पीक कर्जासाठी बँका टाळाटाळ करतात. अशा परिस्थितीत कितीदा सावकाराकडे पदर पसरायचा? अशा विवंचनेत हे शेतकरी नेत्यांचा विचार करत होते. पण नेत्यांना तर फक्त निवडणुकांच्या वेळीच या शेतकऱ्यांची आठवण होते. या शेतकऱ्यांची मतं किती अनमोल आहेत याची आठवण होते. पण जेव्हा या शेतकऱ्यांना नेत्यांची गरज असते, तेव्हा हे नेते शेतकऱ्यांकडे ढुंकूनही पाहत नाहीत. झी हेल्पलाईन शिवाय आता दुसरं कुणीही आपल्याला न्याय देऊ शकत नाही, असा विचार या शेतकऱ्यांच्या मनात आला आणि लागलीच या शेतकऱ्यांनी झी हेल्पलाईनशी संपर्क साधला. यंदा पाणी पाऊस बरा पडेल आशेने आम्ही जमिनीची मशागत पूर्ण केलेली आहे, पण बी बियाण्यासाठी पैसे नसल्यामुळे त्यामुळे आम्हाला बी बियाणे घेतल्याने त्यामुळे पेरणी आमची काही होऊ शकली नाही. तरी आमची इच्छा आहे की संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून आमच्यासाठी काहीतरी मदत करावी. शेतकऱ्यांसाठी आम्ही फार होरपळून निघालेलो आहे दुष्काळात, तर याच्यावर संबंधितांनी लक्ष द्यावं. शेतकऱ्यांची समस्या असल्यानं झी हेल्पलाईनची टीमही तातडीनं कामाला लागली. आमच्या टीमनं थेट गाठलं जिल्हा अग्रणी बँकेच्या मॅनेजरला. त्यावर जिल्ह्यातल्या सर्व बँकांना पीक कर्ज वाटपाचे आदेश आपण दिल्याचं सांगून मॅनेजरनं हात वर केले. जालना जिल्ह्यामध्ये ह्या वर्षी आपण जे पीक कर्जाचं उद्दिष्ट ठरवलेलं आहे, साधारणपणे 1,93,000 शेतकऱ्यांना आपण 800 कोटीचं कर्ज वाटप करणार आहोत. आणि कर्ज वाटपाला 1 एप्रिलपासून सुरुवात झालेली आहे. पण गेल्या वर्षी जो पावसाने जो आपल्याला अवकाळी हे दिलं होतं, त्यामुळे पीक कर्ज वाटपाची प्रोसेस थोडी उशिरा सुरू झालेली आहे आणि आतापर्यंत 5,200 शेतकऱ्यांना साधारण 35 कोटीचं कर्ज आपण वाटप केलेलं आहे. मॅनेजरनं जर सांगितलंय तर मग बँका कर्ज वाटप का करत नाहीत? या प्रश्नाच्या मुळाशी आम्ही जाणारच. कारण जोवर कर्ज मिळत नाही तोवर शेतकऱ्यांना बियाणं घेता येणार नाही. जोवर बियाणं घेता येणार नाही तोवर पेरणीचा विचारही बळीराजाला करता येणार नाही. अशा वेळी जर बँकाही शेतकऱ्यांचा विचार करत नसतील तर मग बळीराजानं जायचं कुणाकडे? निसर्ग ही लहरी, मायबाप सरकारही कुंभकर्णी झोपेल आणि आता तर बँकाही लक्ष द्यायला तयार नाहीत. पण झी हेल्पलाईनची टीम या शेतकऱ्यांना असं वाऱ्यावर सोडणार नाही.
कारण सवाल शेतकऱ्यांच्याच नाही तर सर्वांच्याच पोटा पाण्याचा आहे. जालन्याहून नितीश महाजनसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.